हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता निघालोय घरून नाक्यावरती. हा बघा आपला हा काटे गल्लीचा सिग्नल. हे बघा, थोडीशी सकाळ असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे आता इथं. आणि मित्रांनो, आता दिवाळी जवळ आलेली 4-5 दिवसावरती. त्यामुळे सर्व लोकांची लगबग आहे आता खरेदीची. त्यामुळे मार्केट एकदम फुललेलं आहे. तर थोडा आपण रोज मार्केटचा आढावा घेत जाऊ. तर चला, ओके, जाऊया नाक्यावरती. मित्रांनो, बरीच दुकानं बंद आहे अजून, पण काही दुकानं उघडली बघा. आता हे मिठाईचं वगैरे दुकान उघडलेलं आहे. बाकी आता 9-9:15 वाजलेले, त्यामुळं बरेच दुकानं बंद दिसत आहे. तर हे नाश्त्यावाले आहे ना, अण्णा लोक, हे बघा सकाळीच येऊन आहे ना त्यांचा स्टॉल चालू केलेला आहे बघा. अण्णा लोक लवकर येतात. आणि मुलं बघा चालली कॉलेजला, काही शाळेला. अजून मुलांना सुट्ट्या लागलेल्या नाहीये. आणि मित्रांनो बघा, हे आलं आपलं गणपती बाप्पांचं मंदिर, विघ्नहर गणेश गणपती मंदिर. हे बघा, जय गणपती बाप्पा मोरया. सकाळी दर्शन झाल्यानंतर आहे ना, लांबून का होईना कळसाचं दर्शन होतं, पण बरं वाटतं. हे बघा, बरेच दुकानं अजून बंद आहे बघा, अजून उघडलेली नाहीत. एखादं अर्ध उघडलेलं आहे. बाकी हा बघा, नारळावाला फार लवकर आला बघा. आणि ही बघा, इकडं पण आहे ना बरीच दुकानं बंद आहे. हा बघा, रसवाला, रसवंतीवाला किती लवकर आला बघा हा पण. तर मित्रांनो, आता आपण आलोय बॉम्बे नाक्याजवळ. हे बघा, हा नारळवाला बघा किती नारळ घेऊन आहे ना. चला मस्त शाळ. हे बघा, छान वाटतं एकदम. आणि मित्रांनो, हा बघा आला बॉम्बे नाका. बघा, हा आला बॉम्बे नाका. सकाळी काय अजून एवढी गर्दी नाही, नाही तर गर्दी असते नेहमी इथं. आणि ते तिकडे उजव्या हाताला आहे ना बघा, श्रीराम मंदिर आहे ते. जय श्रीराम. आणि मित्रांनो, हे बघा, ही इकडं नासर्डी नदी. आणि आता आपण लागलो आपल्या नाक्याकडे जाण्याच्या रोडला. आणि बघा, लोकांची सकाळची लगबग आहे कामावर जाण्याची. आणि छान वातावरण एकदम मस्तपैकी सकाळचं बघा. मस्तपैकी ऊन पण पडलेलं आहे. आता ऊन चांगलं पडायला लागलं, कडक ऊन पडायला लागलं आता. दुपारी तर खूपच ऊन पडतं, नको वाटतं दुपारी, इतकं ऊन पडतं. पाऊस कमी झाला आणि उन्हाचा तडाखा वाढला. आणि उन्हाचा तडाखा इतका वाढला का दुपारच्या वेळेस अक्षरशः नको वाटतं ऊन. घाम येतो खूप. पण बरं आहे, पिकांसाठी बरं आहे. बघा, हा आला तर इंदिरानगर बोगदा. आणि इथं नेहमीच अपेक्षेप्रमाणे ना बोगद्यावर गर्दीच राहते कायम. बघा, सर्व ट्रॅफिक जाम आहे बघा. आज तर जास्त ट्रॅफिक जाम दिसतंय. हे बघा, फुल गर्दी दिसते बघा. हे बघा, पूर्ण लाईन लागलेली आहे बघा गाड्यांच्या. हे बघा, पूर्ण गाड्यांच्या लाईन लागलेल्या आहे. फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम बघा. काहीतरी गडबड झालेली बहुतेक, त्याच्यामुळं ट्रॅफिक जाम आहे जरा. तर मित्रांनो बघा, अशी ट्रॅफिक जाम आहे. काय सकाळी सर्वांनाच जाण्याची घाई असते, त्यामुळे मग हे बाईकवाले मध्ये घुसतात आणि ट्रॅफिक जाम होऊन जाते. तर चला, ट्रॅफिक झाली मोकळी आता. बघा, ही रुंगटाची भव्य दिव्य बिल्डिंग. शॉपिंग भारी झालेलं आहे रुंगटावाल्याचं. आणि दिवाळीमुळे प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानाची सजावट करतोय.
हे बघा, हे आलं लेखानगर बघा. हा लेखानगर परिसर आहे. हा इथं कसं बघा, गाड्या लागतात, सकाळी नाश्त्याच्या गाड्या लागतात बघा. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि बस मित्रांनो, आता 1-अर्ध्या मिनिटामध्येच आपलं नाका येऊन जाईल. आता हा बघा मित्रांनो, हा सीताफळवाला बघा, हा पण चालला आपल्या पोटापाण्यासाठी गाडी घेऊन निघालेला आहे. तो पण असे प्रत्येक जण आहे ना, केळीवाले, रसवंतीवाले, नाश्त्यावाले, अण्णा लोक, असे अनेक विक्रेते आहे ना, सकाळी सकाळी आपल्या पोटापाण्यासाठी निघतात आणि दिवसभर काम करतात, विक्री करतात. जसे आता आपण आलो आपल्या नाक्यावरती काहीतरी मिळण्यासाठी, पोटापाण्यासाठीच करतो आपण पण सर्व. तर मित्रांनो, चला आपण आलोय नाक्यावरती. आणि हा बघा आपला मस्तपैकी छान छान नाका बघा. तर आता आपण बघू आता आपल्या पोटापाण्यासाठी आपल्याला केव्हा आणि कुठलं भाडं मिळतं ते. तर तोपर्यंत थांबूया मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, आपल्याला उशिरा का होईना एक भाडं लागलेलं आहे. तर आपल्याला इथून बडदेनगर आहे ना, बघा हे बडदेनगर, तिथं कपाटाचं दुकान आहे बघा पाठीमागं. तिथून कपाट घेऊन आहे ना, ते राणीनगरला न्यायचं आहे. हे बघा कपाट येतं आहे बघा. कलर जाईल त्याचा, कलर जाईल. वरती नको लागू तुला. इथून घेतलेलं आहे आणि ते राणीनगर आहे ना, तिथं सोडायचं आहे. चलो. हे बघा इथं आणलेलं आहे कपाटाचा आणि तिथे वरती चढवायचं आहे. फक्त थोडा सपोर्ट द्या तुम्ही आम्हाला. आली चाल तू. तर मित्रांनो, कपाटाचं भाडं सोडून आहे ना, आता आपण नाक्यावरती आलेलो आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, आज घरून नाक्यावर आल्यावर आहे ना, आपल्याला जवळजवळ पार 5च्या आसपास ते कपाटाचं भाडं लागलं. त्याच्या अगोदर काहीही झालं नाही. जेवण केलं आणि फक्त गाडीत बसून राहिलो, तर भाडंच नव्हतं. 5 वाजता भाडं आलं आणि मग ते आता कपाटाचं भाडं मारून आहे ना, आता आपण नाक्यावर आलेलो आहे. तर आजचा असा प्रवास झाला मित्रांनो. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो. जर हा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, ओके, बाय बाय.